नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य दूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार पूर्णकाल बालक अपूर्णकाल बालक फरक मिडवायफरी आणि गायनेकोलॉजीमध्ये 5 मार्काला हा विचारला जाणारा प्रश्न आहे GNM थर्ड इयरसाठी. तर त्यांच्यासाठी विचारला झालेला डिफरन्स हा मी घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोटे कटीर, स्त्री कटीर आणि पुरुष कटीर ह्याचाही डिफरन्स म्हणजे आहे चॅनलवरती, तर तोही तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यानंतर आहे त्याचा डिफरन्स आहे खोट्या काळा खऱ्या काळा, हाही डिफरन्स माझ्या चॅनलवरती आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता, जाऊन तोही तुम्ही लिहून काढू शकता. तर ते प्रश्न विचारले जातात मिडवायफरी गायनेकोलॉजीमध्ये, तर ते बघायचे आहेत. तर हा GNM थर्ड इयरचा पूर्णकाल बालक अपूर्णकाल बालक. तर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या नर्सिंग ट्युटरने तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या असतात त्या फॉलो करणं नेहमी गरजेचं आहे. तुमच्या सिनियर्सने कधी काढलेल्या नोट्स असतील, त्याने एक्झाम्समध्ये पास झालेले असतील, त्या नोट्स त्याने काढलेल्या तुमच्या नर्सिंग ट्युटरना विचारून काढलेल्या नोट्स पहिले फॉलो करणं गरजेचं आहे. मग ह्या नोट्स तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पूर्णकाल बालक म्हणजे गरोदरपणाच्या 38 ते 40 आठवड्यांचा पूर्ण झालेल्या बाळास पूर्णकाल बालक असं म्हणतात. तर गरोदरपणाच्या 28 आठवड्यानंतर व 37 आठवड्यापूर्वी जन्म झालेल्या बालक म्हणजे अपूर्णकाल बालक. गरोदरपणाच्या 28 आठवड्यानंतर व 37 आठवड्यापूर्वी जन्म झालेला बालक म्हणजे अपूर्णकाल बालक. आणि गरोदरपणाच्या 38 ते 40 आठवड्याच्या पूर्ण झालेल्या बाळाला पूर्णकाल बालक असं म्हणतात. तर दुसरा फरक आहे, वजन पूर्णकाल बालकांचे 3 किलो अथवा 2.5 किलोपेक्षा जास्त असते. पूर्णकाल बालकाचं वजन 2.5 किलोपेक्षा जास्त 3 किलोपर्यंत असतं. तर अपूर्णकाल बालकाचं वजन 2.5 किलो किंवा त्यापेक्षा कमी असू शकते. अपूर्णकाल बालकाचं वजन कमी असतं, 2.5 किलोपेक्षा खूप कमी असतं, 2 किलो असू शकतं. ठीक आहे, किंवा 1 किलो 900 ग्राम असंही भरू शकतं. तर तिसरं आहे, रडण्याचा आवाज चांगला असतो पूर्णकाल बालकामध्ये. अपूर्णकाल बालकामध्ये रडण्याचा आवाज कमी असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. हँडरायटिंग समजत नसेल तर मी काय बोलते ते लक्षात द्या आणि हे करा. हे रात्रीचे तुमच्यासाठी काढलेल्या नोट्स आहेत, ते लक्षात घ्यायचं आहे. तर चौथा आहे, फुफ्फुसांची वाढ पूर्णपणे झालेली असते ह्याच्यामध्ये. तर ह्यांच्यामध्ये फुफ्फुसाची वाढ पूर्णपणे झालेली नसते अपूर्णकाल बालकामध्ये, त्याच्यामुळे त्यांना त्रास होत असतो श्वास घ्यायला. तर ह्याच्यामध्ये आहे, श्वसन नियमित असते ह्याच्यामध्ये अपूर्णकाल बालकामध्ये. आणि अपूर्णकाल बालकामध्ये श्वसन भरपूर व अनियमित असते. त्याच्यानंतर आहे, लघवी नियमित असते ह्याच्यामध्ये. आता नेफ्रॉन्स कमी असतात, लघवी कमी एकदा झाल्यानंतर 1-2 दिवस होत नाही अपूर्णकाल बालकामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर दूध व्यवस्थित ओढते हे बालक, कारण पूर्ण झालेलं आहे, ते पूर्ण झालेलं आहे, डेव्हलप झालेलं असतं. दूध ओढणे किंवा गिळणे अजिबात होत नाही ह्या बाळांना. हे जे बाळं असतात त्यांना दूध ओढणं किंवा गिळण्याला त्रास होतो, ओढत नाहीत हे लोक. त्वचा निळसर गुलाबी असते ह्या बाळांची पूर्णकाल. तर अपूर्णकाल जे बालक असतात त्यांची जी त्वचा लालभडक आणि चकचकीत अशी असते. ओके, त्याच्यात नवा फरक आहे, कावीची शक्यता थोडी कमी असते ह्याच्यामध्ये. ठीक आहे, पण कावीचा धोका ह्या लोकांमध्ये अपूर्णकाल बालकांमध्ये जास्त असतो. टाळवी शंकरपाळीसारखी असते यांच्यामध्ये. तर टाळवा मोठ्या असतात यांच्यामध्ये. अपूर्णकाल बालकांच्या टाळवा ह्या मोठ्या असतात. यामध्ये जंतुसंसर्गाचा धोका थोडा कमी असतोच, म्हणजे पूर्णकाल बालकामध्ये कसंही हँडल करू असं नाही, कमी असतो धोका. पण अपूर्णकाल बालकामध्ये जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो. ते मॅच्युअर झालेले नसतात, वीक असतात. लोहाचा साठा पूर्ण असतो ह्यांच्यामध्ये, तर लोहाचा साठा कमीच असतो अपूर्णकाल बालकामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही बुक्स वगैरे रेफर केले तर अजून छान छान डिफरन्सेस तुम्हाला लिहिण्यासारखे आहे, तर तेही तुम्ही लिहू शकता. GNM थर्ड इयरवाले तर तेही लिहू शकता, खूप छान छान तुम्ही लिहू शकता ह्याच्याबद्दल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवायचं आहे. तुमचेही व्हिडिओ आधी GNM सेकंड इयरचे पेंडिंग आहेत बऱ्याच नोट्स काढायच्या, तर तुमचेही आता लवकर मी प्रयत्न करेन थोडे हे झाल्यावरती, की ह्याचे कमेंट्स होत्या बऱ्याच की पूर्णकाल आणि अपूर्णकाल, तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला होता. लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करेन. ऑलरेडी मी बनवलेत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, तेही तुम्ही फॉलो करू शकता. तर काळजी घ्यायची, मस्त राहायचं, स्वस्थ राहायचं.
धन्यवाद. अभ्यास करा का परीक्षा जवळ आलेली आहे.